पोरगी काय आवडली नाही आपल्याला, एवढी काय खास नाही. तुम्ही नीट बघितले ना सर, खूप सुंदर आहे मुलगी. मी काय कमी आहे व्हय? बघा की आमच्याकडं. बघ लाखात एक आहे बरं का आमचा पोरगा. हा. अहो पण किती चांगली दिसत असलं ते अशी मुलगी यांना मिळणार नाही. होय, का नाही मिळणार? अशा 100 एक पोरी फिदा आहेत आपल्यावर, कळलं का? तुम्ही आमच्या मुलीवर फिदा आहात असं वाटतंय आम्हाला. हा म्हणजे तसं नाकी डोळी चांगली आहे पोरगी, दिसायला एकदम गोड आहे तुमच्यासारखी, पण खोटं बोलली ना, आवडलं नाही आपल्याला. अहो अर्जुनराव, मुलीचा इशारा प्रेमाचा असतो, प्रेमाचा. हा हे खरंय अर्जा. अरे का पुरीचा इशारा तुझ्यासाठी असला आणि तू गाव बोबाटा करत फिरला तर ती कशी हो म्हणून तुला? हा खरं का? हो, अहो मुलगी करेक्टर आहे. कुठे मिळेल का तुम्हाला अशी मुलगी? हा मध्यस्थी कलेक्टरपणाचं कौतुक कोणाला सांगताय? मी पण पोलीस आहे, महाराष्ट्र पोलीस. काय कदम? हो, दोघे एकत्र कामाला जा आणि एकत्र काम करा, किती भारी होईल. जरा विचार करा. अर्जा खरंच तुमचा जोडा शोभून दिसेल बरं का. हा, लवकर हो म्हणा. आमच्या मुली 100 स्थळ आहेत, 100 स्थळ. हो का? बर बर बर. कदम गडबड केली पाहिजे. चला चला चला. खाली बसा. अहो 100 स्थळ असलेली मुलगी तुम्हाला कसं हो म्हणेल? त्यासाठी तुम्हाला माफी मागितली पाहिजे. मी आणि माफी मागतोय. कदम सांगा त्याला. ए पोकळ बांबू, अरे का पोरगी आवडली होती तर कशाला बैठकीत उठून आला? आता तुला माफी मागावीच लागेल. अहो पण मी माफी म्हणजे ए पुरीचे इशारे कळत नाहीत तुला आणि म्हणून मी पोलीस. चला उठा. उठा 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 उठा. ओ पाहुणे तुम्ही थांबा, मी बघतोय ह्याच्याकडे. हा ठीक आहे. ए चला उठा उठा. परत तुम्ही चला, आम्ही आलो. हा काय चाललंय, तू चालायला लागलास? हो डॉक्टर, मी एकदम बरा आहे. हो का? तरी आम्हाला तुला तपासणं भाग आहे. पण तो अरे काही नाही, मी तुला फक्त काही प्रश्न विचारणार आहे, त्याची मला छान उत्तरं दे. हे बघ, माझ्या या बोटाकडे बघायचं. स्पष्ट दिसतंय? यस डॉक्टर. आता बघ. यस डॉक्टर. आता बघ. यस डॉक्टर. ओके. डोकं दुखतंय? थकवा जाणवतोय? नाही डॉक्टर, अजिबात. अजिबात नाही. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आनंद होतोय की अमोलच्या प्रकृतीमध्ये खूप छान सुधारणा आहे. त्यामुळे आता डिस्चार्ज घ्यायला हरकत नाही. वा वा डॉक्टर, काय असेल ते लवकर करा. घरी जाऊन आम्हाला दणक्यात सुपारी फोडायची आहे. यस बेस्ट मामा. अमोल, आता तुला सगळ्या पद्धती समजतील. अरे हो हो, पण कसली सुपारी? त्यांची काहीतरी अशी चेष्टा मस्करी चालू असते, तुम्ही नका लक्ष देऊ. मी काय म्हणतो ऐका ना डॉक्टर, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. हा बोला ना. दिप्या, म्हणजे झाला एक बाहेर चक्कर मारून येऊ आपण. डॉक्टर, सर्जरीचं कसं करायचं? हो, तुम्हाला निर्णय घ्यायला थोडा वेळ आहे ना. तुम्ही तुमचा निर्णय पटकन सांगा, म्हणजे डॉक्टरांच्या डेट बघून आपल्याला एक तारीख फिक्स करता येईल. डॉक्टर ऐका ना, फक्त किमोवर नाही होऊ शकत का? म्हणजे सर्जरी करायची खरंच गरज आहेच का? केमो तर चालू आहेतच, पण त्याचा पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाहीये. म्हणून तर आपण सर्जरीचा डिसिजन घेतला ना. तुम्ही प्लीज विचार करून लवकर तुमचा निर्णय सांगा. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आत्ता सगळे आनंदात आहात, तुमच्याकडे आनंदाचा प्रसंग आहे, त्यामुळे अमोल पटपट रिकवर होतोय आणि केवळ त्या बेसवर मी त्याला डिस्चार्ज द्यायचा निर्णय घेतलाय. पण घरी जाऊन तुम्हाला त्याची खूप काळजी घ्यावी लागेल. हो, येते. थँक्यू.
जैन साहेब. जैन बोल. जय. साहेब, मॅडम. अरे मला का वाईट वाटेल? उलट मला पण हेच म्हणायचं होतं, पण उगाच तुला वाईट वाटेल म्हणून मी शांत होते. अगं आपे मग बोलायचं ना, मी समजून घेतलं नसतं का? नाही तसं नाही, मी खरंच बोलायला पाहिजे होतं. पण जाऊ दे, आता हे सगळं सोड. आपण ना लवकरात लवकर हे लग्नाचं जे काही ते पटकन उरकूया आणि मग लगेच अमोलच्या सर्जरीचा निर्णय घेऊ. मला पण तसंच वाटतंय. आपण एक काम करू, आवरून खाली जाऊ आणि सगळ्यांशी बोलूनच घेऊ तसं. अर्जुन, नाही म्हणजे बघ ना, आपलं लग्न एका अपघातातून झालं. पुन्हा एकदा देवानी संधी दिली आहे की रीती रिवाजाने आपल्या लोकांसोबत लग्न करावं, तर हे आपे मला कळते तुला काय म्हणायचंय ते. पण ऐक ना, हे बघ हे बघ हे बघ, आपला अमोल बरा झाला ना की इथून पुढं दर महिन्याच्या पहिल्या रविवारी लग्न आपलं. काय रे? अगं हा, ते बघ तू अशी काय माझ्याकडे बघून खुश राहत नाही. लग्नात जरा सजशील नटशील ना, तेवढीच खुश होशील ना. हा, तू आणि अमोल ना एकदम सारखे आहात. थँक्यू. नाटकी. अय चला आवरूया. आपे आपण असं खुश राहू म्हणजे आपल्या निमित्ताने अमोल पण खुश राहू.